दापोली शहरातील गाडीतळ येथे सलग 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह रंगणार असून संतवाणी वारकरी समाज संस्था, दापोली खेड मंडणगड तसेच दापोली तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कीर्तन महोत्सव तसेच ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कीर्तन सोहळा गुरुवार दिनांक 24 रोजी सुरू होणार असून बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी त्याची सांगता होणार आहे। या संत संमेलनाला दक्षिणपीठ ज्ञानेशधाम रत्नागिरीचे श्री अनंत विभूषित जगद्गुरू रामानंद नरेंद्राचार्य महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे। या कीर्तन महोत्सव तसेच संत संमेलनाला दापोलीतील वारकरी संप्रदायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। काही 24 तारखेला या ठिकाणी आपलं पूजन होणार आहे आणि पूजन झाल्यानंतर दुपारी त्या दिवशी एकादशी आहे, 3 वाजता बरोबर दिंडी नगर प्रदक्षिणा निघणार आहे आणि या दिंडीमध्ये सर्व शहरातील महिला वर्ग, बाळ वर्ग, सर्व पुरुष मंडळी, टाळकरी, भजनकरी यांनी येऊन ती दिंडी नामदेव मंदिर, प्रभू रामाचं मंदिर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दापोली शहरातून फिरणार आहे। या दिंडीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। त्याचबरोबर 29 तारखेला संत संमेलन आहे, त्याचं टायमिंग आहे 3 ते 5। या संत संमेलनामध्ये श्री अनंत विभूषित जगद्गुरू रामानंद नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ ज्ञानेशधाम रत्नागिरी यांची या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा लागणार आहे। त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली मुंबई हे सुद्धा येणार आहेत। हरिभक्त पारायण चैतन्य महाराज, कबीर, देवाची आळंदी हे त्या दिवशी येणार आहेत। सद्गुरू अरविंदनाथ महाराज, गणेशनाथ महाराज संस्थान, शिवतीर्थ महाराज हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। धर्माचार्य प्रचारक सद्गुरू ज्ञानराज दादा महाराज इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख आहेत। साधका आश्रम मोठे आढाव पेन हे उपस्थित राहणार आहेत। परमपूजनीय तपोनिधी फणसेबाबा महाराज महाड तालुक्यामध्ये संपूर्ण संप्रदाय त्यांनी उभा केलेला आहे, त्यांची उपस्थिती राहणार आहे। या कोकण भागामध्ये ज्यांचं नाव आहे हरिभक्त पारायण भगवान खोकरे महाराज, ते अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तेही या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेच्या निमित्ताने, संत संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हरिभक्त पारायण प्रसाद महाराज पानसरे महाड यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि दापोली मंडणगड खेड तालुक्यामध्ये असणारे ज्या मंडळींनी आपल्या भागामध्ये हा वारकरी संप्रदाय उभा केलेला आहे यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे। या सर्वांचा या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्व वारकऱ्यांनी, भक्तांनी, सर्व संप्रदायाच्या मंडळींनी आपण उपस्थिती या ठिकाणी उपस्थित राहून या आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी आपणास विनंती करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।